नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल माहिती पाहणार आहोत. फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये लीगल आहे का इल्लीगल आहे? फॉरेक्स ट्रेडिंगने भारतामध्ये कशा पद्धतीने स्कॅम चालू आहे? भरपूर साऱ्या लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं जातं. लाखो रुपयांचं आमिष दाखवून त्यांचा भरपूर सारा पैसा हा शेअर मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली डुबवला जात आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाहूया, भरपूर सारे लोक फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये का येत आहेत, का फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये स्वतःचा पैसा इन्व्हेस्टमेंट करणारा लाखो लोक उत्सुक आहेत. भरपूर सारे लोक काय करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंज घेत आहेत. म्हणजे 365 दिवसामध्ये आपण रोल्स रॉयल घेणार आहोत किंवा 10,000 रुपयाच्या कॅपिटलपासून आपण 1 कोटीपर्यंत ह्याची इन्क्रीज करणार आहोत. 50,000 रुपये लावून आपण 2-3 महिन्यामध्ये थार गाडी घेणार आहोत. 2 महिने पैसा आपण इन्व्हेस्टमेंट करून करोडो रुपये कमवणार आहेत. असे वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंज दिले जातात आणि डेली एक व्हिडिओ तयार केला जातो आणि सांगितलं जातं की आज आपण $50 कमवले, $70 कमवले, $1,000 कमवले आणि एका महिन्यात जवळपास आपण $30,000 ते $35,000 कमवले, जे की इंडियन करन्सीमध्ये इतकी व्हॅल्यू होते. तर साहजिकच भरपूर लोकांना काय होतं की ह्या गोष्टीकडे ॲट्रॅक्शन वाटतं आणि एक स्वतःच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण होते की आपण सुद्धा शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये स्वतःचा पैसा इन्व्हेस्टमेंट करावा. तर खरंच त्या व्यक्तीला तेवढा प्रॉफिट होतो आहे का नाही, या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी भरपूर सारे लोक काय करतात की त्यांची लाईफस्टाईल बघतात की ती व्यक्ती कोणती गाडी वापरते, त्या व्यक्तीचं ऑफिस कसं आहे, ती ट्रेडिंग करताना कोणता सेटअप वापरते, ती व्यक्ती कोणता मोबाईल वापरते किंवा जेवण करण्यासाठी कोणत्या हॉटेलमध्ये जाते, कोणती कॉफी पिते. ह्या साऱ्या गोष्टीवरनं काय होतं की तुम्ही एक अंदाज लावता, ती व्यक्ती काय करत आहे, 4 व्हीलर आहे त्यामुळे त्या व्यक्तीकडे पैसा आहे, आयफोन आहे त्या व्यक्तीकडे त्यामुळे 100% त्या व्यक्तीकडे पैसा आहे. एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन जर त्या व्यक्तीने कॉफी पिली तर तुम्ही एक अंदाज लावू शकता का खरोखरच ह्या व्यक्तीकडे इतका सारा पैसा आहे की जी 400 ते 500 रुपयाची एका दिवसाला कॉफी पित आहे. तर अशा साऱ्या कन्सेप्टमधून तुम्हाला काय होतं की एक अंदाज लागून जातो की खरोखरच या व्यक्तीकडे 100% फॉरेक्स ट्रेडिंगमधून भरपूर सारा पैसा आला आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपली फॉरेक्स ट्रेडिंगची जर्नी चालू करू शकतो. परंतु एक लक्षात घ्या, भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग लीगल आहे का इल्लीगल ते अगोदर समजून घ्या. आणि लीगल आहे तर ती कोणत्या पद्धतीने लीगल आहे आणि इल्लीगल आहे ती कशा पद्धतीने इल्लीगल आहे. तर भारतीय सेबीने म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे सेबीकडे रजिस्टर्ड ब्रोकर आहेत, अपस्टॉक, एमस्टॉक, एंजल वन, जिरोदा किंवा जे बँकिंगचे सिक्युरिटीजचे ॲप्लिकेशन आहे, जर या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करणार असाल तर ती पूर्णपणे लीगल आहे. आणि भारतामध्ये जे तुम्ही सेबी रजिस्टर्ड ब्रोकरकडे फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहेत त्यामध्ये फक्त 4 सेगमेंटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि जे की इल्लीगल ॲप्लिकेशन आहे, ज्याला भारतीय सेबीने कोणत्याही प्रकारे मान्यता दिलेली नाही. रिसेंटली जवळपास 30 ते 35 फॉरेक्स ट्रेडिंगचे ॲप्लिकेशन आहे यांना भारतामध्ये बॅन करण्यात आले. आणि यदाकदाचित अशा ॲप्लिकेशनवर कोण ट्रेडिंग करताना सापडला तर त्याला सेबी 3 पट त्याच्या अमाऊंटच्या पेनल्टी लावू शकते किंवा 5 वर्षाची त्याला जेल आहे. त्यामुळे ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या की इल्लीगल कोणत्या गोष्टी आहेत आणि लीगल कोणत्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल एक्सएनएस ॲप्लिकेशनचं सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक इन्फ्लुअन्स करत आहेत की इथं एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही स्वतःचा पैसा इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो सेबीकडे कोणत्याही पद्धतीने रजिस्टर नाही. यदाकदाचित एखाद्या व्यक्तीने त्या ॲप्लिकेशनमध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले. इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतरनं यदाकदाचित तुम्ही त्यात पैसे टाकले, विड्रॉल आलं नाही किंवा वेगळ्या अँगलने कोणता तरी तुमच्यासोबत स्कॅम झाला किंवा ब्रोकरने फसवलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1,00,000 रुपये त्यात इन्व्हेस्टमेंट केले. इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतरनं तुम्ही पोझिशनमध्ये टाकले आणि एक 10 मिनिटामध्ये ते तुमचे पूर्ण पैसे डुबले. तर याची तक्रार तुम्ही कुठे करणार? एक्सएनएस हे ॲप्लिकेशन समजा इंग्लंडमध्ये रजिस्टर आहे, तुम्ही कंप्लेंट करायला इंग्लंडमध्ये जाणार आहात का किंवा मेलवर तुम्ही त्यांना कंप्लेंट करणार आहात का आणि मेलवर तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे का? यदाकदाचित तुम्ही पोलीस स्टेशनला जरी कंप्लेंट करायला गेला तर तिथं डायरेक्ट तुम्हाला सेबीचा रूल सांगितला जाईल की सेबीने ऑलरेडी सांगितलेला आहे की यदाकदाचित तुम्ही ह्या फॉरेक्स ट्रेडिंग ॲप्लिकेशनवर ट्रेड करणार असाल किंवा स्वतःचा पैसा तिथं इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर आम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेल्या अमाऊंटच्या 3 पट पेनल्टी लावू किंवा 5 वर्षाची तुम्हाला जेल करू. त्यामुळे तुम्ही पोलिसांकडे किंवा सेबीकडे या गोष्टीची तक्रार करायला जाऊ शकत नाही किंवा कारण सेबीने तुम्हाला या बाबतीत अगोदरच अवेअर केलेलं होतं की तुम्ही अशा ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तर भरपूर सारे लोक तुम्हाला का मोटिवेट करत आहेत की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ये, भरपूर सारा पैसा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे लोक काय करतात, जॉब करतात. जॉब केल्यामुळं काय होतं की तुमचा भरपूर सारा वेळ हा जॉबमध्ये जातो. त्यामुळं भारतीय स्टॉक मार्केटचा जो टायमिंग आहे 9:15 ते 3:30 अशा वेळ तुम्हाला ट्रेडिंग करणं पॉसिबल होत नाही.
याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात आणि तुम्हाला सांगतात की जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तू काय कर, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये. फॉरेक्स ट्रेडिंग हे 24/7 चालू असतं. आठवड्यात कोणत्याही दिवशी तू ट्रेड कर. ज्यावेळेस तुला रात्रीच्या 12 वाजता टायमिंग भेटला, 11 वाजता टायमिंग भेटला, तुझा सेटअप झाला, बिंदास एक ट्रेड पंच आउट कर. जर प्रॉफिट झाला तर ठीक आहे, नाही तुला लॉस झाला तर काय कर, लॉस घे आणि बाहेर पड. दुसऱ्या दिवशी 100% प्रॉफिट होईल. किंवा तू काय कर, जर तुला टायमिंग होत नसेल तर तू काय कर, माझ्या लिंकने अकाउंट ओपन कर. अकाउंट ओपन केल्याच्यानंतर मी तुला काय करतो, माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ॲड करतो. ॲड झाल्याच्यानंतरनं काय होईल की ज्यावेळेस मी ट्रेडिंगमध्ये एंट्री घेतो त्याच वेळेस तुला काय करेन की सांगन की तर तू काय करायचं आहे, ज्या ठिकाणी मी एंट्री घेणार आहे ना त्याच ठिकाणी तू काय करायचं, एंट्री घेणार आहे. जर मला प्रॉफिट झाला तर 100% तुला प्रॉफिट होणार आहे, मला लॉस झाला तर तुला लॉस होणार आहे. परंतु हे करण्याच्या अगोदर तू काय कर, रिसेंटली माझ्या ट्रेडचे ॲनालिसिस कर की मला किती प्रॉफिट झालेला आहे, किती लॉस झालेला आहे. त्यानंतरनं तू माझ्यावर विश्वास ठेव. परंतु व्हेरीफाय पी&एल नावाची जी एक गोष्ट असते ती अशी कोणतीही गोष्ट फॉरेक्स मार्केटमध्ये नसते. त्यामुळं तुम्ही समोरच्या व्यक्तीचा कोणताही असा अंदाज लावू शकत नाही की बाबा ही व्यक्तीने जे दाखवलेलं प्रॉफिट आहे ते खरं आहे का खोटं आहे. तर लक्षात घ्या, जे डिस्काउंट ब्रोकर आहेत, एंजल, जिरोदा, एमस्टॉक, अपस्टॉक, हे सेबीकडे रजिस्टर असूनसुद्धा ह्या ॲप्लिकेशनचे क्लोन ॲप्लिकेशन आलेले आहेत. आणि ह्या क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून भरपूर सारे लोक तुम्हाला लाखो रुपयांचा प्रॉफिट दाखवून स्वतःच्या प्रीमियम सर्व्हिस विकत आहेत. तर अशाच पद्धतीने काय झालेलं आहे की जे ह्याचे ॲप्लिकेशन आहेत फॉरेक्स ट्रेडिंगचे, तर ह्या फॉरेक्स ट्रेडिंग ॲप्लिकेशनचं एक डेमो अकाउंट असतं. आणि तर अशा इन्फ्लुएन्सर व्यक्ती काय करतात, अशा डेमो ॲप्लिकेशनवर भरपूर सारा ट्रेड घेतात, लाखो रुपयांचा ट्रेड घेतात आणि तुम्हाला असा दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी या ठिकाणी एंट्री केली आणि या ठिकाणी एक्झिट केली, त्यामुळे मला $1000 प्रॉफिट झालं. आणि माझा महिन्याचा जर तू ओव्हरऑल प्रॉफिट बघितला तर ओव्हरऑल एका महिन्यामध्ये जवळपास मला $13,000 प्रॉफिट झालेला आहे. तर त्यामुळे तू माझी ॲक्युरेसी चेक करू शकतो. त्यानंतर तू माझ्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे का नाही याचा अंदाज लावू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता, त्या व्यक्तीची लाईफस्टाईल बघता आणि तुम्हाला खरोखरच एक अशी आशा निर्माण होती की या व्यक्तीकडे भरपूर सारा पैसा आहे आणि तो पूर्ण सारा पैसा याने काय केलेला आहे, फॉरेक्स ट्रेडिंगमधून कमवलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशा व्यक्ती काय करतात, स्वतःची एक लिंक तयार करतात, त्याला रेफरल लिंक म्हणतात. त्या रेफरल लिंकनी तुम्ही किंवा 1000 लोकांनी जर अकाउंट ओपन केलं तर 1000 लोकांचं काय होतं की त्यांना एक कमिशन जातं. फॉर एक्झाम्पल मी अकाउंट केलं तर माझा एक वेलकम बोनसमधून त्यांना ₹500 जातात. त्यानंतरनं मी त्या ब्रोकिंग ॲप्लिकेशनमध्ये जवळपास 50,000 ते 60,000 इन्व्हेस्टमेंट केले, तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या 7 ते 8% अमाऊंट त्यांना जातो. त्यानंतरनं जी कोण मी ट्रेड घेईन त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या पर ट्रेड त्यांना थोडंफार रेफरल बोनस जातं. त्यांना काहीही घेणं देणं नसतं. म्हणजे 50,000चे 1,00,000 होऊ द्या किंवा 50,000चे पूर्णपणे मार्केटमध्ये डुबू द्या, त्यांना फक्त गरज असते त्यांना रेफरल बोनस आला पाहिजेत. आणि रेफरल बोनसच्या नंतरनं जो काही मी ट्रेड घेणार आहे त्या ट्रेडचं ब्रोकेज त्यांना जनरेट झालं पाहिजे. असा भरपूर सारे फॉर एक्झाम्पल 100 लोक त्यांना जरी ॲड झाली आणि प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने दिवसागणी एक जरी ट्रेड केला तर एका ट्रेडचं $1 जरी ब्रोकेज गेलं तर त्या व्यक्तीला $100 आरामशीर प्रॉफिट होतं. जे की इंडियन करन्सीमध्ये तुम्ही 8 ते 10,000 रुपयापर्यंत त्याची एक्सपेक्टेशन धरू शकता. कमी जास्तसुद्धा होऊ शकतं, 4,000 12,000. जसं तुम्ही ट्रेड घेता तशा पद्धतीने त्या व्यक्तीला दिवसाचं रेफरल बोनस येऊ शकतं. आणि ह्या व्यक्तीला काय करायचं आहे, फक्त डेमो अकाउंटवर ट्रेड घ्यायचं आहे आणि सांगायचं मला आज 10,000 प्रॉफिट झालं, 15,000 प्रॉफिट झालं. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. 140 कोटीपैकी 100 लोक फक्त त्या व्यक्तीला काय करायचे, ॲड करायचे. 100 व्यक्ती ॲड झाल्याच्यानंतर त्या 100 व्यक्तीने काय करायचं, फक्त दिवसाला एक ट्रेड घ्यायचा आहे. एक ट्रेड घेतल्याच्यानंतर आरामशीर त्या व्यक्तीला ब्रोकरेज जातं. त्यामुळं लक्षात ठेवा, फॉरेक्स ट्रेडिंग हा पूर्णपणे मायाजाल आहे. एक सिंपल एक प्रश्न विचारतो तुम्हाला, यदा कदाचित तुमचे $1,00,000 फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये बुडले तर सर्वात अगोदर तुम्ही कंप्लीट करायला कुठे जाणार आहात, या गोष्टीचं तुम्ही काय करा, अगोदर ॲनालिसिस करा की बाबा माझे एक्सएनएसमध्ये $1,00,000 बुडाल्याच्यानंतर मी एक्सएनएसला मेल केल्याच्यानंतर त्यांचं तुम्हाला रिप्लाय काय येणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला म्हणा की बाबा अशा ॲप्लिकेशनमधून माझा असा फ्रॉड झालेला आहे, तर तू काय ह्याबद्दल मार्गदर्शन करू शकता. तर ती व्यक्ती काय करणार, ती 100% म्हणणार हे XYZ फॉरेक्स ट्रेडिंगचं ॲप्लिकेशन आहे ना ते पूर्णपणे थर्ड क्लास आहे. तू काय कर, अशा ॲप्लिकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, रेफरलमध्ये लिंक दिलेलं आहे. तू काय कर, तू थोडाफार अमाऊंट ह्या ट्रेडिंग ॲप्लिकेशनला इन्व्हेस्टमेंट कर. इन्व्हेस्टमेंट केल्याच्यानंतर तुला हळूहळू आपण काय करू, तुझा जो झालेला लॉस आहे ना तो रिकवर करण्याचा प्रयत्न करू. परंतु होतं कसं, जर तुमचे एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये $10,000 बुडालेले असताना तर परत तुम्ही $10,000 कशासाठी टाकता की जे गेलेले $10,000 असतात ना ते तुम्हाला रिकवर करायचे असतात. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंग ही भारतामध्ये पूर्णपणे इलिगल आहे. लीगल फॉरेक्स ट्रेडिंग करायची असेल तर सेबीचे ऑथराइज ब्रोकर आहेत, त्या ब्रोकरकडेच तुम्ही तुमचं फॉरेक्स ट्रेडिंगचं अकाउंट ओपन करा
आणि त्यामध्ये ट्रेडिंग करा. यदा कदाचित तुम्ही दुसऱ्या ॲप्लिकेशनचा वापर केला, तिथं फ्रॉड झाला, तर गेलेला पैसा हा कधीही तुमचा रिटर्न येणार नाही. कोणत्याही इन्फ्लुएन्सर लोकांच्या नादी लागून स्वतःचा पैसा वाया घालवू नका. हे इन्फ्लुएन्सर लोक डेमो अकाउंटचा वापर करतात, लाखो रुपयांचं प्रॉफिट दाखवतात आणि करोडो रुपयांची तुमच्याकडून लूट करतात. तर सावध राहा, योग्य ठिकाणी पैसा इन्व्हेस्टमेंट करा आणि ग्रो व्हा.